महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही, जनतेच्या विश्वासाचं न्यूज नेटवर्क। आणि या ठिकाणी आळंदीला आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय, इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे, तसेच पाऊस पण वाढलेला आहे आणि भाविकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला भेटत आहे। आपण या ठिकाणी काही भाविक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। मी हरिभक्तीपरायण गणेश महाराज केंद्रे, बाबुळगाव तालुका कंधार, जिल्हा नांदेड। माझ्या दिंडीमध्ये जवळपास 600 वारकऱ्यांची संख्या आहे आणि बाबुळगाव ते आळंदी पंढरपूर प्रवास करत असताना ब्रह्मगिरी म्हणजे महाराष्ट्राचं दर्शन करून आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो। आळंदीमध्ये पोहोचण्याच्या पहिलं प्रशासनाचे लेटर, परत संस्थांचे लेटर आले आम्हाला की आळंदीमध्ये येऊ नका, सर्व रस्ते बंद आहेत। इंद्रायणी माताने रुद्ररूप धारण केलं होतं आणि वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता होती, पण माऊलीच्या आशीर्वादाने, माऊली ज्ञानोबा ही जगताची आई आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या वारकऱ्यांची हाल झाली नाही। प्रशासनानं पण आम्हाला मदत केली, आम्ही या सर्वांचे ऋणी आहोत। धन्यवाद। न्यूज मराठी, आळंदी, पुणे। बोला त्या गोष्टी। आज आपण आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत बोलण्यासाठी। त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेणार आहोत माऊलीचं दर्शन वगैरे कसं झालंय, प्रशासनाची व्यवस्था कशी होती, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। सर, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या, कुठून आलेत आणि माऊलीचं दर्शन कसं झालं? मी दशरथ बालाजी एलनमवार, नांदेड जिल्ह्याहून आलो। कासराळी हे आमचं गाव आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे वारी करतो आणि प्रशासनाची व्यवस्था पण छान आहे आणि माऊलीचं आता लगेच दर्शन करून आलो, मन एकदम प्रसन्न आणि समाधान वाटलं। या बाईला काय सांगाल ताई? नमस्कार, मी महानंदा इरबा झंपलवाड। मी नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातून जंगमवाडी गावातून आलेली आहे। माझी ही पहिल्यांदाच माऊलीची वारी आहे, फर्स्ट टाइम आलेली आहे। मी इथे येऊन मनाला फार अगदी आनंद वाटला आणि मन एकदम शांत झालं। असं वाटलं की आपण स्वर्गात गेल्यासारखं सुख, परम सुख इथं मला प्राप्त झालेलं आहे। हे पाहून मी कृतज्ञ झाले। या ठिकाणी भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत।